नमस्कार मित्रांनो, आज आपण बघून घेणार आहोत की एक टॉपिकवर बेसिकली आपण चर्चा करणार आहोत की याची खरी कारणं काय आहेत. एकदम न्यूट्रल ॲनालिसिस करणार आहोत की मराठी पक्ष असूनही निवडणुकीत ते कमी का पडतात. ओके, सो यामागची वास्तव कारणे आपण समजून घेऊया. ओके, आता महाराष्ट्रात काय आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचासुद्धा आहे आणि मनसे राज ठाकरे गट हे यांचासुद्धा आहे. सो हे दोन्ही मराठी बेस गट आहेत. जसे की हे दोन्ही पक्ष मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न आणि ओळख या मुद्द्यांवर यांचा बेस उभा आहे. पण तरीही कुठे ना कुठे मराठी पक्ष असूनही निवडणुकीत हे कमी का पडतात. ओके, सो हा प्रश्न अनेकांच्या मनात वारंवार येत असणार आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहेत. भावनिक पद्धतीने नाही तर तथ्याधारित विश्लेषण आपण थोडंसं बघून घेऊयात. ओके, आता पहिला पॉईंट काय आहे, मतदार वर्ग आता फक्त मराठी ओळखीवर मतदान करत नाही. साहजिक आहे, कारण सगळी मराठी मुलं पार्टीमध्येच आहेत किंवा पार्टीला फॉलो करणार असं नाही आहे. कारण पूर्वी कसं होतं, जास्त करून महाराष्ट्र प्रादेशिक भावना, स्वतःची भावना असं होतं, भाषिक ओळख होती, स्थानिक मुद्दे होते खूप सारे. ओके, यावर मतदान होत होतं. आता काय, लोकांना, मराठी लोकांना पण इन्क्ल्यूड, रोजगार पाहिजे, विकास पाहिजे, स्थिर सरकार, राष्ट्रीय नेतृत्व, पायाभूत सुविधा, समाज कल्याण योजना यांना जास्त आता प्राधान्य दिलं जातं. ओके, आता मतदार काय विचारतो जास्त करून, कोण मराठी आहे, काय गरज, याच्यापेक्षा कोण काम करतं हे महत्त्वाचं आहे. ओके, सो झालं आहे काय की मतदार आता एकत्र राहिले नाहीत, वोट स्प्लिट झाला आहे मराठी लोकांचा. ओके, महाराष्ट्रातील मतदार एकाच पक्षाकडे जात नाही, मत विभागले जाते आणि वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये ते मत आता स्प्लिट झालं आहे. जसं की शिवसेना UBT मराठी बेस, मनसे मराठी बेस, शिंदे गट मराठी बेस, भाजप थोडे तरी आहेतच ते, काँग्रेस, NCP गट. आता यांच्यात वोट मराठी लोकांचा शेअर स्प्लिट होतो आणि वोट जरी मराठी विचारधाराचे असले ना तरी निवडणुकीत ते वेगवेगळ्या पक्षांकडे जातात. ओके, म्हणून काय होतं, मत मिळतं पण सीट जिंकलीच जाईल असं होणार नाही. ओके, आता काय, मतांची विभागणी दुसरा पॉईंट, म्हणजेच की वोट स्प्लिट मोठं कारण आत्ताच मी सांगितलं. जसं की शिवसेना UBT गट पण मराठी आहे, शिवसेना शिंदे गटसुद्धा आता मराठी आहे, MNS पण मराठी बेस आहे. सो तिन्हींचा मतदार वर्ग साधारण एकाच प्रकारचा आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजेच की यांची विचारधारा एकच आहे, एकच मराठी मतदार आहे, यांना फॉलो करतो, पण वेगवेगळे पक्ष. आता जसं की खूप सारी मराठी लोक जसे जसे अपडेट होती त्यांची विचारधारा, तसं ते त्यांच्या इलेक्शनला ते तसं काम करतात. त्यामुळे होतं काय की मराठी मतं विभागली जातात आणि इतर पक्षांचं मत युजली एकत्र राहतं, ते स्प्लिट नाही होऊ देत आणि निकाल काय होतो त्यांच्याकडे जातो. ओके, म्हणजेच की याला आपण असं बघू शकतो की संघटनात्मक ताकद. ओके, निवडणूक जिंकण्यासाठी लागतात काय, बूथ लेवल कार्यकर्ते लागतात, मजबूत नेटवर्क लागतं, मतदारांशी थोडासा संपर्क ठेवावा लागतो कंटिन्युअसली, संघटनात्मक पकड लागते आणि मोठ्या आघाड्यांकडे काय की आता जास्त संसाधने, मोठी निवडणूक यंत्रणा, प्रचार व्यवस्थापन, असे अनेक गोष्टींचं आहे ना त्यांच्याकडं फॉलोबॅक आहे. ओके, आता संघटनात्मक पकड, ओके, ही जास्त गरजेची असणे गरजेचे आहे. ओके, आता तिसरा पॉईंट काय आहे, शहरात स्थानिकपेक्षा राष्ट्रीय पक्ष मजबूत झाले आहेत. जसं की BJP, काँग्रेस, NCP यांची ताकद. ओके, आता मोठे संघटन आहे यांचं, जास्त उमेदवार, आर्थिक ताकद, मजबूत प्रचार यंत्रणा, बूथ लेवल नेटवर्क आणि तसेच संघटनात्मक ताकद. ओके, आता प्रादेशिक आधार थोडासा मर्यादित राहिला आहे. काही पक्षांची ताकद कशी आहे, मुंबई, ठाणे, पुणे, शहरी पट्टा इथे जास्त आहे, पण संपूर्ण महाराष्ट्र जिंकण्यासाठी ग्रामीण भाग पण पाहिजे, विदर्भ पण पाहिजे, मराठवाडा पण पाहिजे, कोकण पण पाहिजे. इथेही तितकीच ताकद, मराठी पोहोच आवश्यक असते या पार्ट्यांची. पण काही ठिकाणी लोकप्रियता असते पण सगळीकडेच समान नसते कंडिशन. ओके, आणि मराठी पक्षाचा
बेस काय, मर्यादित कॅडर, कमी लोकसभेचा विस्तार, काही भागातच प्रभाव, सगळे निगेटिव्ह पॉईंट आहेत आता सध्या तर. ओके. तसेच चौथा पॉईंट, तरुण मतदारांची मानसिकता आता बदलली आहे. मी तेच सांगत तुम्हाला, खूप सारे मराठी लोक आता जे तरुण आहेत, तरुण मंडळी, त्यांना आता स्पर्धा परीक्षा, रोजगार यांच्या ते मागे लागलेत. ओके. तर आजचा तरुण बघतो काय, त्यांना घेणं देणं जास्त काय उरलं आहे असं मला वाटत पण नाही, कारण की 2 वेळेचं जेवण याच्यावर पार्टीची किंमत असेलच असं नाही आहे. ओके. त्यामुळं पहिलं जेवण नंतर पार्टी. त्यामुळे आजचा तरुण काय बघतो, IT जॉब, स्टार्टअप इकोसिस्टम, इन्फ्रा प्रोजेक्ट्स, मेट्रो हायवे, रोजगार संधी, त्याला या गोष्टी हव्या आहेत. आजच्या तरुण मतदारांची ही मानसिकता आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकद ही पूर्वी बोललं असतं तरी चाललं असतं, पण आता महागाई वाढली. ओके. आता त्याला काय हवं आहे, डेव्हलपमेंट ओरिएंटेड लीडरशिप, म्हणजेच रोजगार उपलब्ध करून देणारी पार्टी. ओके. फक्त आयडेंटिटी बेस पॉलिटिक्सपेक्षा रिझल्ट बेस पॉलिटिक्स महत्त्वाची आता झाली आहे. म्हणजे की रोजगार आम्ही कोण पूर्ण करून देणार, कुठली पार्टी करून देणार, फक्त त्यांच्याकडं मराठी यूथ आकर्षित होईल असं आपण समजू शकतो. ओके. आता मतदार मराठी काय आहेत, उमेदवार बघून आता मत देतात. आज अनेक मतदार मतदान करतात. कशामुळे करतात, स्थानिक कामे केली आहेत का, उपलब्धता त्यांची किती आहे, किती वेळा ते येतात त्या जागेत, व्यक्तिमत्व त्यांचं कसं आहे आता सामान्य जनतेमध्ये, वैयक्तिक संपर्क त्यांचा कसा आहे, यावर आधारित. ओके. सो कधीकधी पार्टीपेक्षा उमेदवार जास्त महत्त्वाचं ठरतो. ओके. म्हणूनच निकाल बदलतो. ओके. नंतर आहे 5वा पॉईंट, अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्व मतभेद. ओके. आता मराठी पक्षात झालं आहे कसं, फूट जास्त पाडले आहेत, वेगवेगळे गट आता तयार झालेत, वेगवेगळे निर्णय पण आता तयार झालेत. आता याचा परिणाम काय झाला आहे, स्थिर राजकीय संदेश जात नाही. म्हणजेच की ॲक्च्युअली आम्ही काम काय करतो आहे, एक्सप्लेनेशन काय आहे आमचं, आम्ही कोणता इम्पॉर्टंट पॉईंट आहे जेणेकरून की स्थानिक लोक त्यांच्या मराठी पार्टीला, मराठी बेस पार्टीला, महाराष्ट्र बेस मराठी बेस पार्टीला वोट देतील. तसं मेन पॉईंट आता काही उरलाच नाही आहे, आणि जो उरला आहे ते कामं तर सध्या होत नाही आहेत. ओके. मतदार आता कन्फ्यूज होतो. ओके. त्याच्यामुळे वोट स्प्लिट होत आहेत मराठी लोकांचे. ओके. नंतर आहे 6वा पॉईंट, MNSबद्दल खास मुद्दा. आता मनसेकडे काय आहेत, आता हे तर आपल्याला आजही ॲग्री करावं लागेल हे पॉईंट, प्रभावी भाषणे. आता राज ठाकरे यांची जेव्हा पण सभा होते तेव्हा एवढी गर्दी असते की सांगायला नको. ओके. कारण त्यांच्या भाषणांमध्ये तेवढा दम असतो. ओके. त्यांना मराठी लोक आजही फॉलो करतात. आणि प्रखर मराठी भूमिका. आता जर तुम्ही बेस पॉलिटिक्स जर बघितली ना, तर MNSचे लोकांकडं कित्येक लोक, गरीब लोक मदत मागायला जातात. आता त्यांच्या आर्थिकदृष्ट्या कोणी फसवणूक केली किंवा त्यांच्याबाबत काही झालं तर मदत करणारे लोक खूप आहेत. बेस. ओके. स्थानिक जे मराठी लोक आहेत त्यांची मदत करणारे जास्त करून MNSकडेच जास्त असतात. ओके. आणि नागरी मुद्द्यांवर बरोबर आवाज. ओके. कुठं कुणाचं पगार दिला नाही 2 महिन्याचा, कुठं काय पॉलिटिक्स झाली, कुणी लोकांना कामावरनं काढून दिलं न सांगता, तर असे लोक जेव्हा मनसेकडे जातात तेव्हा मनसे पार्टीत नसूनसुद्धा त्यांचं काम पूर्ण करून देतात. ओके. पण यांच्या अडचणी काय आहेत, अपडेट काय आहे यांची, म्हणजे होत का नाही आहे, कारण की सातत्य नसलेली भूमिका, म्हणजे एक फॉलो नाही आहे यांचा, संघटन विस्तार मर्यादित, निवडणूक थोडीशी तयारी कमी पडते यांची, आणि मतदाराला वाटतं की लढत चांगली आहे पण जिंकण्याची यांची शक्यता कमी आहे. ओके. आणि भावनिक मुद्दे वर्सेस व्यावहारिक मुद्दे असं झालं आहे आता. ओके. म्हणजे जे ज्यांची रिच आहेत, थोडेसे जे थोडेसे श्रीमंत आहेत पैशाने,
मग ते विचारांनी भावनिक होणार, मग ते मराठी अस्मितेचा विचार करणार. पण जे व्यावहारिकदृष्ट्या बघत आहात, कारण की त्यांची आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत असतात मराठी, त्यांना रोजगार हवा आहे, त्यांना घेणं देणं नाही आहे जास्त. त्यामुळं मराठी अस्मिता ही महत्त्वाची आहे, फक्त कोणाच्या भावनिकदृष्ट्या ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी. पण मतदार काय विचार करतो आजकाल जास्त करून, 70 ते 80% युवा काय बघतो, रोजगार आहे का, विकास कामे करणार काय, योजना आहे का यांच्याकडं, स्थैर्य आहे का. म्हणजेच की भावना प्लस व्यवहार दोन्हींचा एकत्र परिणाम होतो. ओके. पण 100% जर बोलायचं झालं तर हे पूर्ण सत्य नाही. काही ठिकाणी महानगरपालिका, जिल्हा परिषद, स्थानिक संस्था इथे मराठी विचारांना मतदार पाठिंबा देतो अजूनही. ओके. सो राजकारण क्षेत्रनिहाय बदलतं. ओके. तर साध्या शब्दात सांगायचं झालं तर मराठी पक्ष हरत नाही, कारण ते मराठी पक्ष आहेत म्हणून नव्हे, तर मतविभागणी सर्वात मोठा पॉईंट, संघटन मर्यादा, विकास, वोट बँक राजकारण, बदललेली जनमत मानसिकता ही प्रमुख कारणे आहेत. ओके. सो आता नेतृत्वावरील विश्वास आणि परसेप्शन ही पण एक गोष्ट आहे. ओके. सो मतदारांना काय वाटतं, पक्ष स्थिर आहे का यांचा, भविष्यात यांची सत्ता टिकेल का, यांना कंटिन्यू आपण फॉलोबॅक दिला तर, विकास यांचा थांबणार तर नाही ना. आणि विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट, हा निवडणुकीतील कळीचा मुद्दा असतो. ओके. सो निवडणुकीत हार जीत ही फक्त मराठी पक्ष आहे का नाही यावर ठरत नाही, ती ठरते संघटनात्मक ताकद, मतविभाजन, प्रादेशिक मर्यादा, उमेदवारांची प्रतिमा, आघाड्या व गटबंधन आणि मतदारांच्या ॲक्च्युअल अपेक्षा, या सर्व घटकांवर. ओके. सो हा विषय थोडासा भावनिकदृष्ट्या काही लोक बघतील, पण तो नाही आहे तसा, तो राजकीय वास्तव समजून घेण्याचा गरज आहे आपल्याला. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.